यवतमाळच्या अरुणावती नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धरणाच्या 11 दरवाजांमधून 313 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। अकोल्यातील काठेपूर्णा प्रकल्पाचे 6 दरवाजे 60 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहेत आणि धरणातून 296 क्युसेक्सने नदीपात्रात विसर्ग सुरू असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। मुसळधार पावसामुळे कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली। या प्रकल्पातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रकल्पाचे 5ही गेट 30 सेंटीमीटरने उघडण्यात आलेत। या गेटमधून 6324 क्युसेक्सने अडाण नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। जालना जिल्ह्यातल्या बोडखा बुद्रुक इथल्या नारोळा नदीला पूर आलाय आणि त्यामुळे बोडखा बुद्रुक आणि घनसावंगी तालुक्याचा संपर्क तुटलाय। पावसामुळे पुलावरनं पाणी वाहू लागल्यानं वाहतूक बंद करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला। जोरदार पावसामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात असलेल्या पारडी इथल्या ओढ्याला आलेल्या पुरात 7 म्हशी गेल्या। स्थानिक खामसवाडी शिवारात पाणी साचले, त्यामुळे सिमेंटचा रोड खचण्यास सुरुवात झाली। धाराशिव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तेरणा धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि त्यामुळे धरणाच्या सगळ्या दरवाजांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आणि विसर्ग वाढवल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला। हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला पूर आला आणि या पुरामुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली। कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल या गावाच्या वस्तीत पुराचं पाणी शिरलं। पावसामुळे हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरनं वाहणाऱ्या पैनगंगा नदीला पूर आलाय। पुराचं पाणी कळमनुरी ते पुसद जाणाऱ्या महामार्गावरील पुलावरनं वाहत आहे, त्यामुळे सकाळपासून या महामार्गावरची वाहतूक बंद झाली। चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतोय। जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 116% अधिक पाऊस बरसला आणि पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झालेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाताना कसरत करावी लागते। तर आता उरली सुरली पिकंही पावसामुळे संकटात सापडलीत, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला। बीड शहरातील धांडेनगर भागात रस्त्यावरून गुडघ्या एवढं पाणी वाहताना दिसतंय, त्यामुळे या भागात पूरस्थिती निर्माण झाल्याची परिस्थिती दिसते। नागरिकांना घराबाहेर पडणं देखील अवघड झालं। चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतोय आणि विद्यार्थ्यांना याचा जबर फटका बसला। शहरातील अनेक सखल भाग जो तो जलमय झाला। सांगली शहरामध्ये पावसामुळे दैना उडालेली आहे। अनेक ठिकाणी घरांमध्ये या पावसाचं पाणी साचलंय। नागरिकांच्या घरात साहित्याचं मोठं नुकसान झालं। यवतमाळच्या उमरखेड तालुक्याला पावसाने झोडपलं। पावसामुळे सुकळी गावातील शेतात पाणी साचलं असून शेतीला नदीचं स्वरूप आलं, त्यामुळे पिकांचं मोठ शिवाजी सावंत हे संपूर्ण महापुरात वाकावमध्येच ठाण मांडून होते। माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना शेतकऱ्यांनी गरडा घातला आणि शेतकऱ्यांनी खोतांना जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली। 16 वर्षांनंतर माढा मतदारसंघात सदाभाऊ खोत आल्यानं शेतकरी संतप्त झाले। पूरस्थितीमुळे भास्कर जाधव यांनी सरकारवर टीका केली। सरकारला सुबुद्धी यावी आणि सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा निर्णय घ्यावा। महाराष्ट्र पाण्याखाली असताना शेतकरी आत्महत्या करत असतानाही सरकारचे डोळे बंद कसे, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला।